नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाने नंदिनीला 10 कोटींचं सत्य सांगितलं की नाही आणि काव्याने पार्टीसाठी जाण्यास होकार दिला की नाही हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता पार्थ इथे काव्याला कन्व्हिन्स करत आहे, पण त्याआधी आपल्याला एक पाहायचंय की काव्याने तोंडाला फेसपॅक लावलेला आहे आणि ती बिचारी तनतन करत पार्थपाशी आलेली आहे. मित्रांनो, शेवटी नवरा बायकोच ना. फिसकारलेली मांजर आणि आर्किटेक्ट बोका म्हटल्यावर भांडण होणार नाही असं आहे का? भांडण तर होणारच आणि तेच पाहायला आपल्याला मजा येते. तर आता काव्या इथे पार्थला बोलत आहे की पार्थ देशमुख, तुम्ही वायपरने ते बाथरूम स्वच्छ का नाही केले? मी घसरून पडले असते ना. तर आणि सरकन पडले असेल म्हणते. तर बापरे, पार्थ एवढा क्यूट हसतो आणि बोलतो कशा पडला असता काव्या? तर काव्या सुद्धा ना इतकी बदमाश आहे ना, तिला सुद्धा त्याच्यासोबत भांडायला एवढी मज्जा येते आणि त्यांचे भांडणं पाहून आपल्याला मज्जा येते. म्हणजे आपलं मनोरंजन छान होतं त्यांच्या भांडणामध्ये. तर मित्रांनो, आता ते सगळं झाल्यानंतर पार्थ तिला बोलत आहे, तिला कन्व्हिन्स करत आहे, म्हणजे तिला सांगत आहे की आमच्या ऑफिसमध्ये पार्टी बायको, पण तो काही तिला स्पष्ट सांगत नसतो. आणि त्यात ती खारुताई म्हणजे कोण? आपली अनुष्का. तर ती सारखी फोन अनिशा. तर ती फोन करत असते काव्याला. तर आता काव्या एकदाचा फोन घेते आणि बोलते, अगं बोल बाई, आता ओरडू नको, काय ती नक्की सांग. तर अनिशा तिला बोलते की अगं काव्या, आपलं लायब्ररीचं हे झाल्यामुळे ना, आग लागल्यामुळे ना आपले एक ऑनलाईन क्लास आहेत आणि ते तुला अटेंड करायचे, त्यासाठी ते रिमाइंडर देण्यासाठी. म्हणजे मित्रांनो, एक मैत्रीणच असते. म्हणजे कॉलेजच्या टाइममध्ये ना मैत्रीण नावाची गोष्ट खरंच आपल्या आयुष्यात खूप खास असते. आपल्याला काय हवं काय नको, कधी क्लास आहे कधी नाही, कधी ऑफ आहे कधी ऑन आहे, म्हणजे हे सगळ्या गोष्टींची खबरदारी जी कोणी देत असेल ती आपली मैत्रीणच असते. त्यामुळे एक जीवाभावाची मैत्रीण असावं जी काव्याला आहे अनिशा. आणि ती अनिशा तिला फोन करून सांगते की काव्या, अगं क्लास आहे, ऑनलाईन क्लास आहेत संध्याकाळी. आता बापरे, आता पार्थ कसं सांगणार काव्याला की संध्याकाळी पार्टी आहे म्हणून? पार्थला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि पार्थ तिला सांगतो की संध्याकाळी पार्टी आहे. आणि वरून आता त्याला या गोष्टीचं काव्या आता थोडी अस्वस्थ होते जरा, म्हणजे नाही का, काय बोलतात ना, नाराज असल्यासारखं. कारण आता संध्याकाळी तिला ऑनलाईन क्लास पण अटेंड करायची. ती नाही असं समजून बोलत नाही, पण पार्थच तिला एवढे छान लेक्चर देतो ना की पार्थ स्वतःच बोलतो की मी तुमच्यासाठी अशा 100 पार्ट्या निश्चय करायला तयार आहेत, कारण मला तुम्हाला लाल दिव्याच्या गाडीत फिरताना बघायचे, लाल फुग्याच्या मागे धावताना नाही. मित्रांनो, म्हणजे खरंच बायकोला सपोर्ट करणारा नवरा किती ग्रेट असतं ना, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पार्थ देशमुख आहे. इतकं छान बायकोला सपोर्ट करत आहे. तिला बोलत आहे की काव्या, मी ही पार्टीला जाणार आणि तुम्ही येऊ नका, मला तुम्हाला खरंच IAS झालेलं बघायचंय, लाल देवाच्या गाडीत फिरताना बघायचं, त्यामुळे तुम्ही फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायचा. आणि तिला इतका छान सपोर्ट करत आहे. असा सपोर्ट करणारा नवरा सगळ्या मुलींना भेटावा, खरंच शपथ सगळ्या मुलींना भेटावा. तर इकडे आता जीवा नंदिनीचं काहीतरी वेगळं चाललेलं आहे. आता नंदिनी अस्वस्थ आहे आणि तिला जीवाकडून जाणून घ्यायचं की जीवाने 10 कोटी कुठून आणले. तर जीवा तिला सांगतो बरं का, जीवा तिला सांगतो की 10 कोटी म्हणजे 5 कोटी मी शेअर मार्केट म्हणून मिळवले, 5 कोटीचं मी लोन केलं. आता लोन केलं म्हटल्यावर काहीतरी गहाण ठेवावं लागतं. तर जीवा तिला खोटं सांगतो, मी प्रॉपर्टीचे पेपर गहाण ठेवले. मित्रांनो, तो तरी काय करणार ना, आजीने एवढी प्रेमाने दिलेली गोष्ट त्याने गहाण ठेवली असं मला वाटते बरं का. तर त्यांनी ठेवली की नाही मला नाही माहिती, कारण अजून ते रिव्हील झालेलं नाही, पण त्याने ठेवली. पण तो आता खोटं बोलतोय आणि त्याचं हे खोटं माहिती कधी ना कधी बाहेर येईलच. पण ती बिचारी नंदिनी सुद्धा खूप काळजीत आहे हो. काळजी तर वाटणारच ना, शेवटी नवऱ्याची काळजी ही बायकोलाच असते ना, बायको सोडून दुसरं कोण काळजी करणार. त्यामुळे तिला काळजी आहे की माझा नवरा दुसऱ्या कोणत्या आता अडचणीत सापडायला नको, त्यामुळे तिला काळजी वाटते. त्यामुळे ती बिचारी काळजीने विचारत आहे. जीवाने तिला सांगूनही टाकलेलं आहे आणि ती आता दोघं जण मिळून ते लोन फेडायचा प्रयत्नही करणार आहेत. तर मित्रांनो, आता इकडे दुसरंच आपल्याला चित्र पाहायला भेटते की आता काउन्सिलरचा मेसेज आलेला आहे, 3 महिने बाकी राहिलेले आहेत आणि दोन्ही जोडपे प्रचंड म्हणजे प्रचंड काळजीत आहेत आणि फोन घेऊन आता विचार करत आहेत की आता काउन्सिलरला भेटावं लागेल, 3 महिने होऊन गेलेले आहेत. तर मित्रांनो, इकडे आता काव्याला पार्थ काहीच काम करून द्यायला तयार नाही हो. तो आता बोलतो की काव्या, तुम्ही फक्त अभ्यास करायचा, तुम्ही कोणतंच कामाला हात लावायचा नाही. तर इकडे जीवाने नंदिनीसाठी साडी आणलेली आहे आणि तो म्हणतो की फायनली साडी आणली मी. तर नंदिनी बोलते, जीवा अहो तुम्ही किती बडबड करताय, जरा नॉनस्टॉप घ्या. तर जीवा बोलतो की हे देवा, या जीवाची बडबड एकदाची बंद कर. बापरे, जीवा काय पागल आहे का? असं कसं काय बोलतो तू? हे बघ, तुझ्याशिवाय मालिकेला अर्थ नाही बरं का जीवा, असं काही बोलू नको. आणि हे ऐकून नंदिनी सुद्धा त्याच्या तोंडावर हात ठेवून त्याला सांगितलेलं आहे, नजरेनेच सांगितलेलं आहे की नाही जीवा, मी तुमच्यासाठी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. नजरेनेच एकमेकांना, म्हणजे बायको आणि नवऱ्याला नजरेची भाषा कळते बरं का. बायकोची नजर, नवऱ्याची नजर एकमेकांना बरोबर कळते. नजरेने नवरा बायको, बायको नवरा काय बोलतात ना, हे आपल्याला कळायला हवं, त्यांना भाषा कळते. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, खरंच आता काव्या पार्टीसाठी जाईल की नाही आणि जीवाचं सत्य नंदिनीला समजेल की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.